नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, तुम्हाला ज्याप्रमाणे स्क्रीनवर दिसत आहे त्याचप्रमाणे ऋषिकेश आणि जानकी यांचा लवकरच रणदिवे कुटुंबियांच्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा ऋषिकेश आणि जानकी दोघंही त्यांच्या आशीर्वाद बंगल्यावरती राहायला येणार आहेत आणि ते सुद्धा संपूर्ण मान सन्मानासकट। आणि आता त्यांना नेमका आशीर्वाद बंगल्यावरती घेऊन कोण येणार आणि कसे येणार, ऋषिकेश जानकी आशीर्वाद बंगल्यावरती, या सगळ्याचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि आजच्या या व्हिडिओमध्येच आपल्याला ऐश्वर्या आणि सारंगची झालेली अवस्था सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर हे घर हे ऋषिकेश जानकीच्या नावावरती आहे याचा खुलासा सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्येच करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचे अपडेट हे अगदी पटापट आणि व्यवस्थित मिळतील। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग, छान आणि संपूर्ण सिरियलची माहिती देणारा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुम्हाला नवनवीन ट्विस्ट त्याचबरोबर असेच नवनवीन सिरियलचे अपडेट पटापट आपल्याच चॅनलवरती मिळत राहणार। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, जानकी आणि ऋषिकेशचा गृहप्रवेश नेमका कोणाकडून होणार आणि कसा होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या या व्हिडिओकडे, ज्याचंच नाव आहे घरोघरी मातीच्या चुली। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतो की आत्तापर्यंत जानकीने तिचं घर तिला परत मिळावं यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर रणदिवे कुटुंबियांवरती जे जे काही संकट येतं ते आजपर्यंत जानकी आणि ऋषिकेश या दोघांनीही स्वतःच्या अंगावरती घेऊन सगळं काही स्वतःहून सावरलं आहे। पण आता ऋषिकेश आणि जानकीलाच रणदिवे कुटुंबातल्या लोकांनी घराबाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे आता घरावरती जे संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये जानकी त्यांची काही मदत करू शकत नाही आहे, कारण आता जानकी आणि ऋषिकेशसुद्धा गरीब झालेले आहेत आणि ऋषिकेशला तर त्या कुटुंबियांशी काही संबंधच ठेवायचे नाही आहेत। त्यामुळे आता ऋषिकेश हा जानकीलासुद्धा घरातल्या कुटुंबियांशी संबंध ठेवू देत नाही आहे। तर आता दागिने हरवले होते त्यावेळेस जानकीने ऋषिकेशला कसंबसं कन्व्हिन्स केलं होतं की प्लीज प्लीज ऋषिकेश, मला हे दागिने शोधण्याची परवानगी द्या आणि तुम्हीसुद्धा मला दागिने शोधायला मदत करा। जर तुम्ही ठरवलंत ना तर तुम्ही हे दागिने शोधून काढू शकता। आणि मग ऋषिकेश आणि जानकींनी दोघांनीसुद्धा दागिने शोधण्याचे प्रयत्न केले होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जानकीने व्रत केलं होतं, ते सुद्धा निर्जळी, की मला आमचे दागिने सापडू देत। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी साक्षात शंकर भगवानांनी जानकीची मदत केली होती आणि जानकीला तिचे दागिने सुद्धा सापडले होते। तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंगच्या हाती मात्र काहीच लागलेलं नसतं, कारण जानकीला साक्षात शंकर भगवानांचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो आणि तिला दागिने सापडलेले असतात आणि ऐश्वर्या आणि सारंग हे सगळं फक्त बघतच राहतात। आता मंदिरातून जानकी, सुमित्रा हे सगळे तर निघून जातात, पण ज्यावेळेस ऐश्वर्या आणि सारंग मंदिरातून बाहेर पडत असतात तर त्यांच्या मागे आता सावकार येऊन उभा राहिलेला असतो आणि सावकार हा त्या दोघांनाही म्हणत असतो, काय मग झाली का माझ्या पैशांची जुळवाजुळव, कधी देताय माझे 5 कोटी रुपये। त्याबरोबर सारंग हा त्यांच्यासमोर हात जोडतो आणि त्यांना सांगत असतो, खरं सांगतो आज दिवसभर तुमच्याच पैशाच्या जुळवणीसाठी वनवन करतोय, पण आम्हाला पैशाची जुळवाजुळव करता आली नाही। हे बघा, आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही, विश्वास ठेवा आमच्यावर थोडा, आम्ही तुमचे सगळे पैसे फेडू, अगदी 1 रुपया फेडू, मी तुमचे पैसे बुडवणार नाही, फक्त मला थोडी वेळ द्या, मला थोडा मुदत वाढवून द्या, मग बघा मी नक्की तुमचे पैसे फेडेन, माझ्यावर विश्वास ठेवा। त्याबरोबर आता इकडे तो सावकार म्हणत असतो की अरे तुझ्यावर विश्वास ठेवू आणि तुला वेळ वाढवून देऊ, तू तुझे 7 जन्म जरी लावलेस ना, किंवा मी तुला 7 जन्मांचा जरी वेळ दिला ना, तरीसुद्धा तू 5 कोटी रुपये कमवू शकत नाही आणि माझे 5 कोटी फेडू शकत नाही। त्यावर सारंग म्हणतो, अहो असं नका बोलू प्लीज। त्यावर लगेच सावकार म्हणतो, ठीक आहे चल, मी तुला ना सगळ्यात सोपा पर्याय देतो, आणि तो म्हणजे हा की उद्या तुमच्या घराचा लिलाव होणार आहे संध्याकाळी 4 वाजता। त्यामुळे गुपचूप आत्ता घरी जायचं आणि सगळं सामान पॅक करायला सुरुवात करायची।
ह्याच्यावरती काहीच आर्ग्युमेंट नको आहे. आणि जर असं होऊ नये वाटत असेल ना तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पैसे तयार ठेवायचे. आता हे ऐकून सारंग त्यांच्यासमोर हात जोडतो. प्लीज असं नका करू. अहो संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एवढे पैसे मी कुठून आणि कसे आणणार. पण तो सावकार काही त्याचं ऐकून घेत नाही. त्यानंतर आता सौमित्र आणि ज्यावेळेस अवंतिकाला हे सगळं समजतं त्यावेळेस त्यांनासुद्धा खूप टेन्शन येतं. आणि मग आपलं घर वाचवण्यासाठी सौमित्र आणि अवंतिका दोघेसुद्धा आपापल्या परीने प्रयत्न करायचे ठरवतात. सौमित्र हा विचार करतो की आपण हे सगळं काही जानकी वहिनीला सांगूया. जानकी वहिनीच आता आपल्याला नक्की यातून काहीतरी मार्ग दाखवू शकेल. सौमित्र जानकीला फोन ट्राय करत असतो पण जानकी फोन उचलत नसते. त्याबरोबर आता लगेचच सौमित्र हा गुलाबकडे येतो आणि गुलाबला सांगतो, गुलाब आता मी जे काम सांगतोय ते अगदी पटकन करायचं. त्यावर गुलाब म्हणतो, हा दादा सांगा की. त्यावर गुलाबला सौमित्र सांगत असतो, ताबडतोब जानकी वहिनीच्या घरी जायचं आणि तिला सांगायचं की आज आपल्या घराची लिलाव होणार आहे, तो सुद्धा 5 कोटी रुपयांसाठी. आता हे ऐकल्याबरोबर गुलाब धावत पळत कसाबसा जानकीच्या घरी येत असतो. तर दुसरीकडे जानकी ही शंकर भगवानांचीच पूजा करत असते. ती पूजा करत असते, ती आभार मानत असते देवाचे. देवा, काल तुमच्यामुळेच मला साक्षात्कार झाला आणि मला माझे सगळे दागिने सापडले. असेच कायम माझ्या पाठीशी आणि आमच्या संपूर्ण रणदिवे कुटुंबांच्या पाठीशी उभे राहा आणि आमच्या घरावरती कुठलंच संकट कधी येऊ देऊ नका आणि आमच्या घरावर जे काही अरिष्ट आलेलं आहे ते असंच कायम दूर होऊ देत. त्याचबरोबर ती ऋषिकेश आणि आई या दोघांमध्ये लवकरात लवकर समेट घडू दे. आईंकडून त्या दिवशी जे घडलं होतं ते चुकून घडलं होतं हे ऋषिकेशच्या लक्षात येऊ देत आणि ऋषिकेशने आईला माफ करू दे आणि पुन्हा त्यांना आई अशी हाक मारू दे. आईंची खूप इच्छा आहे ऋषिकेशने त्यांना आई अशी हाक मारावी, पुन्हा त्यांना दोघांना पुन्हा एकत्र आण, त्या दोघा मायलेकांची अशी ताटातूट होऊ देऊ नकोस देवा, अशी सगळी प्रार्थना जानकी करत असते. इतक्यात त्या ठिकाणी गुलाबदादा पोहोचतो. वहिनी वहिनी अशा हाका मारल्याबरोबर जानकी घाबरते. जानकी गुलाबदादाला बघून विचारायला लागते, गुलाबदादा अहो काय झालं आणि तुम्हाला एवढा दम का लागलाय, या तुम्ही इथे बसा. गुलाब म्हणतो, वहिनी साहेब अहो बसायला येळ नाही आहे माझ्याकडं. त्यावर लगेच जानकी म्हणते, गुलाबदादा काय झालंय, शांतपणे सांगा बरं मला. त्यावर गुलाब म्हणत असतो, वहिनी साहेब लय मोठी अडचण झाली आहे बघा, लय मोठी प्रॉब्लेम होऊन. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते, प्रॉब्लेम होईल, अडचण आली, नेमकं काय झालंय गुलाबदादा, तुम्ही शांत व्हा आणि सांगा बरं मला. त्याबरोबर गुलाब हा जानकीला सांगायला लागतो की आज आपल्या घराचा लिलाव होणार आहे. जानकी म्हणते, काय आपल्या घराचा लिलाव, आशीर्वाद बंगल्याचा लिलाव, कसं शक्य आहे गुलाबदादा. त्यावर गुलाब सांगत असतो, अहो भाई वहिनी साहेब मी जे म्हणतोय ते खरं आहे, मला सौमित्र दादांनीच तुमच्याकडे हे समजा तुम्हाला सांगायला पाठवले. त्याबरोबर जानकी ही त्याला विचारते, नेमकं काय झालं ते मला सांगा. मग तो सांगायला लागतो की अहो ऐश्वर्यात वहिनी साहेबांनी आणि सारंग दादांनी जे काही पैसे घेतले होते की नाही ते त्या सावकाराला फेडू शकले नाही, म्हणून त्यांच्या घराचा लिलाव व्हायचा आहे असं सांगितलंय. त्यानंतर आता लिलावाची वेळ येते. घरातल्या सगळ्या वस्तू सावकाराची माणसं बाहेर टाकत असतात. हे सगळं काही अवंतिका आणि सौमित्र बघत असतात, पण त्यांच्या हातातही काही पर्याय नसतो. ते दोघंही काही करू शकत नसतात, कारण खरोखर 5 कोटी रक्कम खूप मोठी असते आणि ते दोघंसुद्धा ही रक्कम फेडू शकत नसतात. तर आता एक गुंड हा आईच्या हाताला पकडतो आणि आईला खेचत बाहेर घेऊन येऊन घराच्या बाहेर टाकत असतो. आई त्याला हातापाया पडून विनंती करत असते की हे बघा तुम्ही असं नाही करू शकत, हे घर आमच्या कष्टाचं आहे, मी माझ्या नवऱ्याने घाम गाळून हे घर उभं केलेलं आहे, ही आमची शेवटची आठवण आहे, प्लीज तुम्ही असं करू नका. पण ते लोक काही न ऐकता आईला धक्का देतात आणि खाली पाडतात. त्याबरोबर त्या ठिकाणी जानकी आणि ऋषिकेश येतात आणि ऋषिकेश आईला सावरतो आणि जवळ घेतो. त्याबरोबर आई ऋषिकेशकडे बघून खुश होते. तर लगेचच जानकी त्या गुंडांना सांगत असते की हे घर आमचं आहे आणि तुम्ही याचा लिलाव करू शकत नाही. त्याबरोबर तो गुंड म्हणत असतो, ओ बाई काय बोलताय, तुमचं तुम्हासने तरी कळतंय काय, हे घर या घर मालकांनी 5 कोटी रुपयाला घाण टाकलं होतं माझ्याकडं आणि हे फेडू शकले नाही पैसे, त्यामुळं आत्ता हे घर माझं झालं, आता याचा लिलाव करायचा की काय करायचा ते मी ठरवणार. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, काय म्हणालास, हे घर तुझ्याकडे घरमालकाने घाण टाकलंय, कोण आहेत या घराचे घरमालक सांग बरं जरा. त्याबरोबर तो म्हणायला लागतो, ओ डोळ्यांना दिसत नाही काय तुमच्या, हे बघा या घराचे घरमालक ऐश्वर्या सारंग रणदिवे. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या सारंग रणदिवे या घराच्या घरमालक, अरे ह्या घराचा घरमालक मी आहे ऋषिकेश रणदिवे आणि ही माझी बायको
जानकी रणदिवे, हे घर माझ्या आणि माझ्या बायकोच्या नावावर आहे, कळलं? त्याबरोबर लगेचच इकडे आता सावकार म्हणत असतो, ओ घरमालक, ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं, आपल्याला नाही सांगायचं ते समज. घर आपल्याकडं घाण होतं आणि आपल्याकडं घाण हाय. पैसे फेडू शकली नाही लोक, त्याच्यामुळं आपण घराचा लिलाव करणार आणि आपला एक आणि एक पै रुपया वसूल करणार. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, हो का? एक आणि एक पै वसूल करणार होय तू माझं घर विकून? अरे शानिया, घराचे कागदपत्र माझ्या नावावर आहेत, समजलं काय? आता तरी सुद्धा हा सावकार काही ऐकायला तयार नसतो, तो मागे हटेतच नसतो. मग आता सौमित्र पुढे येतो आणि सौमित्र ऋषिकेश जानकीला म्हणतो, दादा वहिनी थांबा तुम्ही, आता जरा मी याला माझा वकिली इसका दाखवतो. त्यानंतर सौमित्र हा त्याला म्हणत असतो, ए शाणपणा गुंडाळायचा तुझा, आणि आता मी काय सांगतो ना ते ऐकायचं माझं. हे घर जर ऐश्वर्या आणि सारंगच्या नावावरच नाही तर त्यांनी तुझ्याकडे घाण ठेवलं, हे कशावरून तू त्यांना 5 कोटी दिलेत? त्याबरोबर लगेचच अवंतिका सुद्धा पुढे येत म्हणते, हो बरोबर आहे सौमीचं, आणि तुम्ही घर गहाण ठेवून घेताना कागदपत्र तपासून घेतले नव्हते? त्याच्यावरती तर घरमालकाच्या नावाच्या ठिकाणी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींचंच नाव असेल ना, मग तरीसुद्धा तुम्ही या सारंगला आणि या ऐश्वर्याला पैसे दिलेच कसे? बोला. त्याबरोबर लगेचच इकडे सावकार म्हणत असतो, ए हा सगळा शहाणपणा माझ्यासमोर नाही सांगायचा, आपण पैसे दिलेत तर दिलेत आणि ते वसूल कसे करायचे हे बी आपल्याला बरोबर जमतंय. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, ए आवाज खाली, कोणाशी बोलतोयस कळतंय का तुला? जर तू ओळखत नसशील ना मला तर एकदा जा आणि मुळशीच्या कोर्टाबाहेर विचार, ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे कोण आहे आणि तो काय करतो ते. त्यानंतर समजेल तुला माझा रेकॉर्ड. आत्ता जर इज्जती तिथून निघून नाही गेलास ना तर बघ तुझं काय करतो ते. जर नाही तुला कोर्टात खेचला आणि आजपर्यंत केलेली पापं तुझी बाहेर काढली ना तर लक्षात ठेव, तुझी कुंडली माझ्यासमोर येऊन उघडायला मला अर्धा तास पण पुरेसा आहे. आजपर्यंत कोणाकोणाला लुटलंस, किती लोकांच्या जमिनी लुबाडल्यास, किती लोकांकडून खोटं बोलून पैसे घेतलेस, कुणाकुणाची नावं बळकावलीस, कुणाकुणाची घरं लुटलीस, सगळं तंतोतंत माझ्यासमोर अर्ध्या तासाच्या आत येऊन उभं राहील, समजलं ना? त्याबरोबर अवंतिका सुद्धा पुढे येत म्हणते, आणि काय म्हणालास? मी गप्प राहायचं? मी ॲडव्होकेट अवंतिका सौमित्र रणदिवे, इथले पूर्ण साताऱ्यातले सगळ्यात मोठे लॉयर आहेत माझे डॅड, आणि जर त्यांना मी तुझ्याबद्दल सांगितलं ना तर तुझी कुंडली अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात माझ्या पुढ्यात येईल, आणि जर नाही तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवलं ना तर नाव नाही सांगणार अवंतिका सौमित्र रणदिवे. लक्षात ठेवायचं. आता तू ठरव, तुला जेलमध्ये जाऊन चक्की पिसायची आहे, खडी फोडायची आहे, की गुपचूप ताबडतोब इकडनं निघून जायचं आहे. त्याबरोबर लगेचच इकडे आता काही हा ऐकायला तयार नसतो. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणतो, असा नाही ऐकणार तू, थांब आता मी तुझ्याकडे माझ्या पद्धतीने बघतो. आणि मग लगेचच आता सौमित्र हा पोलिसांनाच फोन करतो असं म्हणत असतो. त्याबरोबर मात्र आता सावकार हा घाबरलेला असतो आणि तो पोलिसांना फोन बिन करायची काही गरज नाही असं म्हणत असतो. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, गरज नाही ना, मग ताबडतोब चालू लागायचं इकडनं, आणि परत माझ्या दारात येऊन ही असली भाषा आणि असला तमाशा करायचा नाही. आणि आत्ता जिला तुम्ही धक्का दिला ना ती आई आहे माझी, त्यामुळं परत जर माझ्या आईच्या नादी लागलात तर याद राखायचं. त्याबरोबर सावकार हा लगेचच सारंगला धमकावत असतो, जर माझे पैसे नाही दिलेस तर. त्याबरोबर सारंग म्हणतो, अहो हात जोडतो मी तुमच्यासमोर, झाला तेवढा तमाशा पुरे झाला, देईन मी तुमचा एक आणि एक पै देईन. त्याबरोबर लगेच तो म्हणायला लागतो की पै देईल, पै मी तुझ्याकडून वसूल करून घेईन, जोपर्यंत तू माझे पैसे देणार नाही ना तोपर्यंत ना मी तुला सुखानं मरू देणार ना चैनीने जगू देणार, हे लक्षात ठेवायचं. हा या सावकाराचा शब्द आहे. जितक्या गोड बोलून पैसे देतो तितकंच तिखट बोलून पैसे कसे वसूल करायचे हे मला बरोबर कळतं. एवढं बोलून आता लगेचच इकडे तो सावकार पुढे आणखीन काही बोलणार. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, ए पुरे झाला तुझा शहाणपणा, जो काय आता करायचा असेल ना तो आमच्या अंगणाच्या बाहेर जाऊन करायचा, आणि जर इथे परत दिसलास ना तर याद राखायचं. त्याबरोबर सावकार तिकडनं निघून जातो. आता आपलं घर आपल्याला परत मिळालं यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. तर अवंतिका लगेचच जानकी आणि ऋषिकेशला म्हणते, दादा वहिनी तुमच्यामुळे आज आपल्याला आपलं घर परत मिळालं. खरंच आजपर्यंत तुम्ही खूप केलं या घरासाठी, पण हे सगळं कसं केलं तुम्ही वहिनी? त्याबरोबर जानकी सांगायला लागते की अगं
मी खरं तर देवासमोर आभार मानायला बसले होते की काल महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला आणि म्हणून आम्हाला सगळे दागिने आमचे परत मिळाले. इतक्यात गुलाबदादा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सगळी हकीकत सांगितली. त्यावर अवंतिका म्हणते, पण हे घर तुमच्या नावावर आहे, हे कसं काय कळलं तुम्हाला? त्याबरोबर आता लगेचच जानकी सांगायला लागते की अगं, हे घर माझ्या नावावर आहे हे मला आजपर्यंत माहीत नव्हतं. नानांनीच घर आमच्या नावावरती केलं होतं आणि त्याचे कागदपत्र त्यांनी एका मंदिराच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते आपल्या. आता त्या मंदिराला तो ड्रॉवर आहे हे इतके वर्षात मला माहीतच नव्हतं, कारण तो ड्रॉवर हा एका गुप्त ठिकाणी होता. मला वाटायचंच नाही की तिथे ड्रॉवर वगैरे कधी काही असेल. मंदिर साफ करताना सुद्धा मला कधी तो ड्रॉवर नजरेस पडला नाही. आणि आज जेव्हा गुलाबदादांनी मला सगळी हकीकत सांगितली त्यावेळेस मला चक्कर आली आणि मी पडत होते. त्यावेळेस चुकून माझा हात तिथे असलेल्या त्या बटनाला लागला आणि ते ड्रॉवर बाहेर निघालं. आता ते ड्रॉवर बाहेर निघाल्यावर मला आश्चर्य वाटलं की हे काय उघडलं, म्हणून मी तो ड्रॉवर बाहेर खेचला तर त्यामध्ये मला काही कागद सापडले. मी ते कागद बाहेर काढून वाचले तर त्याच्यावरती हे घर ऋषिकेश आणि माझ्या नावावर आहेत याचे कागदपत्र सापडले. मग काय, लगेचच मी आणि गुलाबदादा धावत पळत इकडे यायला निघालो. इतक्यात आम्हाला रस्त्यात ऋषिकेशसुद्धा सापडले. मग आम्ही तिघंही इकडे आलो. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, नशीब नानांनी हे घर खरोखर ऋषिकेश दादा आणि तुमच्या नावावर केलं होतं. नाहीतर जर हे घर चुकून तरी सारंग भाऊजींच्या नावावर केलं असतं नानांनी तर आज आपल्याला बेघर व्हावं लागलं असतं. आपल्याला आपला आशीर्वाद बंगला कायमचा सोडून द्यावा लागला असता. त्याबरोबर लगेचच सौमित्रसुद्धा म्हणत असतो, वहिनी खरंच तू ग्रेट आहेस. आजपर्यंत ह्या घराला तू आपलं मानलंस. घरासाठी कायम तू झटत राहिलीस आणि कायम तू या घरासाठी झटत राहशील याची मला खात्री आहे. आज तुझ्यामुळे आपलं घर आपल्याला परत मिळालं. आता तू पहिली या घरात जा, मग तुझ्या मागून आम्ही सगळे येणार. त्याबरोबर जानकी पुढे जात असते तर ऋषिकेश तिला मागून हाक मारतो, थांब जानकी. त्याबरोबर जानकी थांबते आणि ऋषीकडे बघते तर ऋषिकेश हा तिला सांगत असतो, नाही जायचं ह्या घरात आपण. तू म्हणली म्हणून तुला आतापर्यंत मी मदत केली, आतापर्यंत तुझी साथ दिली, ते दागिने शोधण्याची तुला परवानगी दिली, पण आपण या घरात पाऊल नाही ठेवायचं. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश अहो हे काय बोलताय तुम्ही? आता तर हे घर आपलं आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही असं बोलताय? त्यावर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी हे घर आपलं कधीच नव्हतं. ह्या घरातली माणसंच आपली नाही, मग हे घर कसं का आपलं होईल? घर फक्त भिंतींनी बनत नाही तर तिथल्या माणसांनी बनतं, हे तूच म्हणतेस ना. तरीसुद्धा आज तू असं म्हणतेस की हे घर आपलं आहे. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश अहो या घरातली माणसंसुद्धा आपलीच आहेत. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, या घरात माझं असं कोणीच राहिलेलं नाही आहे. हे बघ, आपण ह्या घरात जाणार नाही. ह्या घरातून आपल्याला घराबाहेर ज्यांनी काढलेलं, जोपर्यंत ती लोक आपल्याला मानाने सन्मानाने घरात बोलवत नाही तोवर आपण या घरात जायचं नाही. चल माझ्याबरोबर. आता जानकी ऋषिकेशचं ऐकत नसते, त्यामुळे ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि तिला तिकडनं खेचत घेऊन जातो. आता हे सगळं बघून अवंतिका आणि सौमित्रला खूप वाईट वाटलेलं असतं की ज्या जानकी वहिनीने हे घर वाचवलं ती जानकी वहिनी घरातच आली नाही. आता हे सगळं सुमित्राने सुद्धा पाहिलेलं असतं. आता सुमित्रा ही लगेचच अवंतिकाकडे जाते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत तिला म्हणते, अवंतिका बाळा रडू नकोस. ज्यांनी त्यांना घराबाहेर काढलं त्यांनीच घरात आणायचं अशीच अट आहे ना ऋषिकेशची? काही हरकत नाही. मी घराबाहेर काढलंय ना त्या दोघांना, मीच पुन्हा त्यांना घरात घेऊन येईन. अगं माझा मुलगा येतो, कुठपर्यंत आईचं ऐकणार नाही ते मला सुद्धा बघू देत. अगं अगदी माझ्यासारखाच हट्टी आहे तो, पण मी समजावलं की माझा मुलगा माझं नक्की ऐकणार. त्यानंतर सुमित्रा स्वतःहून जानकी आणि ऋषिकेशला घरी परत घेऊन येते आणि ह्या महासोहळ्याला आता जिची, गौरी, त्याचबरोबर आदेश भाऊजी आणि सुचित्राताईसुद्धा उपस्थित असतात. आणि मग काय, आदेश भाऊजीच ऋषिकेशला मानाने फेटा बांधतात आणि म्हणत असतात, ज्या घरातून घराबाहेर काढलं होतं आज त्याच घरात मानाने जाताय तुम्ही दोघंही, तुमचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर जिजीही म्हणत असतात, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तर गौरी ही खूप जास्त खुश असते, ती नाचत असते. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघंही आत येत असतात. मग आई ही जानकीला सांगते की माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये. मग जानकी माप ओलांडून घरात येते. त्यानंतर जिजी, आई
अवंतिका आणि गौरी चौघीही मिळून त्या दोघांना ओवाळतात आणि हा व्हिडिओ इथे संपतो. संपूर्ण वातावरण हे आनंदमयी, प्रसन्न आणि जल्लोषाचं असतं. पण या ठिकाणी ऐश्वर्या आणि सारंग मात्र दिसत नाहीयेत. आता त्या दोघांनी कुठे तोंड काळं केलं हे पाहण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर तुम्हाला ऋषिकेश आणि जानकीचा गृहप्रवेश बघून कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.